नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नीनाद सोनकांबळे। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या नारायण राणे यांचा दणदणीत पराभव केला। पुण्याच्या मंडई परिसरातील टिळक पुतळा चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक नेमन यांनी उंटावरून साखर वाटून जल्लोष साजरा केला। वांद्राच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने एक जबरदस्त नेते नारायण राणे यांना रणांगणात उतरवलं होतं, परंतु आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि शिवसैनिकांचं कर्तृत्व यामुळे राणेंसारख्या दिग्गज नेत्याचा अतिशय मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव झाला। ही एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या राजकारणामध्ये भगवी लाट येणार याची चुणूक आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही। मला वाटतं पुढचा भविष्यकाळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फक्त भगवा आणि भगवाच। काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्षाला लोकांनी नाकारलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीकडे 15 वर्ष सत्ता होती, सत्ता होता, पैसा होता, हे असताना सुद्धा त्यांचे फक्त 40 आमदार निवडून आले। सत्ता नाही, पैसा नाही, अशा परिस्थितीत आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार या ठिकाणी विधानसभेला निवडून आले। याचा अर्थ पूर्णपणे या ठिकाणी पुणे शहरामध्ये इथून पुढची पुणेकर जनता नक्कीच शिवसेनेच्या मागे उभी राहणार, याविषयी दुमत असण्याचं कारण नाही। महानगरपालिकेवरती भगवा आम्ही फडकवणारच। जोगेश्वरी न्यूजला मी मनपूर्वक शुभेच्छा देते, कारण पहिलीच माझी या ठिकाणी मुलाखत योगेश्वरी न्यूज चॅनल घेत आहे। तुम्हाला इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व पुणेकर नागरिकांच्या वतीने, आमच्या मुंडवा ग्रामवासियांच्या वतीने सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा। जोगेश्वरी न्यूज ही नवीन वृत्तवाहिनी, जी जिव्हाळ्याची वृत्तवाहिनी असं म्हटलं जातं, या भागातील वेगवेगळ्या वृत्त या ठिकाणी प्रकाशित करणं, त्या ठिकाणी प्रक्षेपित करणं, हे एक समाजसेवेचं मोठं काम त्यांनी हाताशी घेतलेलं आहे। त्यांना नक्कीच उज्ज्वल यश यामध्ये मिळू शकेल। रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं साधना संकुलातील आमच्या 5ही शाखा यामध्ये शिकणारे 21,181 विद्यार्थी, 434 शिक्षक, सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। वडारवाडे हक्क समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले। मागण्या पूर्ण करा। वडार समाजाची गरज, वडार समाजाची गरज, घर आमच्या हक्काचं आणि घर आमच्या हक्काचं। जनवाडीमध्ये 100 आणि 101 सर्वे नंबरमध्ये या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी 304 लोकांना राहण्यासाठी त्या ठिकाणी एक झोपडपट्टी सुधारणा समितीमध्ये जागा दिली होती। हे लोक काही वडार समाजाचे लोक असल्यामुळे यांना काम धंद्यासाठी बाहेर कुठेतरी 4 दिवस, 8 दिवस, महिना, 15 दिवस गेले की त्याच्यामध्ये घुसखोर या नगरपालिकेचे काही अधिकाऱ्याशी किंवा काही नगरसेवकाशी संबंध साधून मागच्या दाराने एक घरं तोडून टाकली आणि पुढचे कुलप तोडून टाकून त्याच्यामध्ये वास्तव्य केले। यामुळे या लोकांना हक्कापासून वंचित केलं। म्हणून ही लोक 1995 पासून हे 7वं त्यांचं जन आंदोलन आहे। आंदोलनामध्ये आमची महत्त्वपूर्ण मागणी की आम्हाला 1959च्या मूळ यादीप्रमाणे